हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आदित्य सरकडे आणि आज मी फर्स्ट टाईम लॉंग ब्लॉग बनवतो आहे. पुण्यातील सर्वात उंच असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू बघा तुम्ही. एकच नंबर स्टॅच्यू आहे. आता मी तुम्हाला याची सगळी इन्फॉर्मेशन सांगतो, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे स्ट्रीट बाहेर बनलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आतमध्ये आहे, पण हा बाहेरून दाखवतोय तुम्हाला. हे बघा सांगतो, इथे स्ट्रीट बनलेलं आहे, म्हणजे इव्हिनिंगला लोकांना चालायसाठी व रनिंग करायसाठी जे मुलं येतात ना, हे बघू शकतो तुम्ही. महाराजांचा पुतळा व साईडला इथं हे ग्राउंड आहे, त्यांच्या मागं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मधोमधी आहे आणि आजूबाजूला ग्राउंड आहे, स्ट्रीट वगैरे बनलेले नाही का. छत्रपती संभाजी महाराज हे यांचं असं व्यक्तिमत्व आहे, हे फक्त राजा नसून हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे एक महान योद्धे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्याचा झाला की त्यांच्या स्टॅच्यूकडे बघून एवढंच वाटतं, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण असं सांगू शकतो, ते प्रेरणास्त्रोत नाही, अखंड प्रेरणास्त्रोत आहे आपल्या भारतासाठी नाही का. छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या या स्टॅच्यूकडे बघता मला एवढंच, म्हणजे माझ्या मनातून एवढंच होते व त्यांच्या भव्य स्टॅच्यूकडे पाहता त्यांची शौर्याची व त्यागाची गाथा या स्टॅच्यूमधून झळकते नाही का. बघताना आपल्याला जरा अभिमान वाटतो नाही का. छत्रपती संभाजी महाराज हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, कारण की शत्रूसमोर कधी स्वाभिमानासाठी झुकले नाही. पुण्यामधील सर्वात उंच असलेला 180 फुटाचा छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू या मोशीमध्ये उभारण्यात आलेला आहे सरकारकडून नाही का. बघू शकतो तुम्ही सनसेट किती क्वालिटी उरलं नाही का. हे ग्राउंड आहे तुम्हाला दिसतं पलीकडं, याच्यावर कोणी खेळत नाही, कारण की सध्या ते बनलेलं नाही आत्तापर्यंत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राईट साईडला जे ग्राउंड आहे तिथं सध्या सगळे क्रिकेट खेळते नाही का, स्ट्रीट वगैरे तिकडे आहे सध्या, इकडे कोणी जास्त येत नाही. मग मी आलो होतो छत्रपती संभाजी महाराजांचा म्हणजे बॅक शूट घ्यायला. बघू शकतो तुम्ही हे सध्या सेटअप लावलेलं आहे अजून, कारण की छत्रपती संभाजी महाराजांचं पुतळ्याचं काम पूर्णपणे अजून झालेलं नाही, कारण की मी बघतोय तो वॉल वगैरे नाही का, ते करणं चालूच आहे सध्या नाही का. इथं उभं राहून मला अभिमान वाटतो व छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू बघून अभिमान वाटतो की मी या भूमीत जन्माला आलो, तिथं यांच्यासारखे महान योद्धे जन्माला आलेले नाही का. या भूमीत खरंच नशीब आहे आपलं, या भूमीत जन्माला आलो, कारण की यांच्यासारखे योद्धे आपल्याला यांचा इतिहास बघायला भेटला, यांचा इतिहास जाणायला भेटला की यांनी काय काय केलेलं आहे, काय काय कार्य केलेले आहे आणि स्वाभिमानासाठी कधी शत्रूसमोर गुडघे टेकले नाही. हे बघू शकतो मी. इथं रनिंग करायला बी लोक हे बघू शकतो. मी म्हटलं ना तुम्हाला काम चालू आहे इथं सध्या, हे वॉल कंपाऊंड करणं चालू आहे. बघू शकतो मी, ते क्रिकेट खेळून राहिले पोरं राईट साईडला, आणि इथं सध्या काम चालू आहे, वॉल कंपाऊंड करणं चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू. सर्वात मोठा म्हणजे एकदम भारी बनायचा अजून राहिलेला आहे, हा सध्या नुसतं सेटअप केलेला आहे त्यांचा, पण इनॉग्रेशन झालेलं आहे याचं, पण सध्या वॉल कंपाऊंड व सगळं बनणं अजून बाकी आहे. तर तुम्ही नक्की फॅमिलीसोबत येऊ शकता, तुम्ही इथं बघायसाठी तुम्हाला खूप भारी आहे. बघू म्हणजे मी तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांचा आत्तापर्यंत मी एवढा स्टॅच्यू कधी बघितला नाही, कारण की तो PCMCमध्ये सगळ्यात पहिले इथंच इनॉग्रेशन झालेलं आहे. बघू शकतो मी किती मोठं ग्राउंड आहे, आणि इथं बॅक साईडला पण खूप मोठं ग्राउंड आहे. तर तुम्ही नक्की फॅमिलीसोबत येऊ शकता बघण्यासाठी नाही का. मग इथं बघू शकतो बाहेर आलो मी आता, कारण की मला घरी जायचं होतं. स्ट्रीट पण एकदम भारी बनलेलं आहे. हे बघू जाताना एवढंच सांगतो, ज्यांनी मृत्यू स्वीकारला पण स्वाभिमान विकला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. हे बघू शकता तुम्ही, इथं स्ट्रीट आहे नाही का, फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता, लहान लेकरांना घेऊन. हे बघू शकता तुम्ही किती म्हणजे भारी आहे नाही का. तुमचा भाऊ मग तिथून पडला बाहेर, कारण की आपल्याला घरी पण जायचं होतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून, लाईक करून नक्की सांगा, शेअर करा. थँक्यू.